केंद्रीय गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगाव दौऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील त्यांच्या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः या दौऱ्यामुळे भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाची शक्यता बळावली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित राहणार असल्याने लोणी आणि कोपरगाव येथे अक्षरशः राजकीय नेत्यांचा मेळावाच भरणार आहे. या मोठ्या उपस्थितीमुळे दौऱ्याला केवळ औपचारिक स्वरूप न राहता ते एका महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे केंद्र बनणार आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणार आहे. सहकार क्षेत्रात शहा यांचे मोठे वजन असल्याने ते सहकाराशी संबंधित काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होऊ शकतो. डॉक्टर सुजय विखे पाटील हे भाजपचे एक महत्त्वाचे नेते आहेत. या दौऱ्यात अमित शहांसोबत त्यांची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग त्यांना पुन्हा एकदा चर्चेत आणणार आहे. यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याला नवी दिशा मिळू शकते, असे मानले जात आहे. विवेक कोल्हे हे देखील स्थानिक राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आहे. अमित शहांच्या दौऱ्यामुळे त्यांना आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवण्याची आणि पक्षश्रेष्ठींसमोर आपले स्थान मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाची शक्यताही या निमित्ताने वाढली आहे. सहकार मंत्री म्हणून अमित शहांचा हा दौरा सहकार क्षेत्राला एक महत्त्वाचा संदेश देईल. सहकार क्षेत्रातील सुधारणा, विकासात्मक योजना आणि भविष्यातील दिशा यावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक सहकार संस्थांवर मोठा परिणाम होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती ही पक्षांतर्गत एकजूट दर्शवते. या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन आगामी निवडणुकांसाठी ते अधिक तयारीने कामाला लागतील. एकंदरीतच अमित शहा यांचा हा दौरा केवळ एक शासकीय भेट नसून तो अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणारा आणि अनेक राजकीय गणितं बदलणारा ठरणार आहे. या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.